मी हर्षिका. माझी मम्मा, माझी आई कमी, माझी मैत्रीण जास्त होती. जसजशी मी मोठी होऊ लागले तशी माझी व मम्माची मैत्री वाढू लागली. माझी मम्मा स्वभावाने फार हसमुख होती. तिने मला माझ्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर एक नवीन गोष्ट शिकवली. तिने मला माझे निर्णय मी स्वतः घेण्याची सूट दिली होती. आज मी 25 वर्षांची आहे आणि मी एक यशस्वी स्त्री आहे. माझ्या यशामागे एका महिलेचा पाठिंबा होता आणि ती महिला होती माझी मम्मा. मी माझ्या कामात असताना कधी आईचा एकटेपणा जाणून घेतला नाही, पण तिचा एकटेपणा माझ्याशी बोलून संपणारा नव्हता. तिला गरज होती ती कोणा दुसऱ्याची, म्हणजेच एक जीवनसाथीची. आणि जेव्हा तो आमच्या घरात आला तेव्हापासून आई बदलली. ती खूप बदलली आणि मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला आईचं असे रूप बघायला मिळेल. तर मागच्या 2 वर्षांपूर्वीच माझ्या आयुष्यात वैभव आला. जवळजवळ 1.5 वर्ष मी आणि वैभव लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. तो दुसऱ्या शहरात राहायचा आणि मी दुसऱ्या शहरात. माझ्या व वैभवच्या शहरामध्ये तब्बल 500 किलोमीटर अंतर होतं. त्यामुळे सतत भेटीगाठी शक्य नव्हत्या. 6 महिन्यातनं एकदा वैभव मला भेटायला यायचा आणि माझ्या त्या रिलेशनशिपबद्दल मी आईला काही सांगितलं नव्हतं, कारण ती सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये विश्वास ठेवणारी नव्हती. तिला मोबाईल, सोशल मीडिया याबद्दल काहीही कल्पना नव्हती. जर मी तिला सांगितलं असतं की वैभव आणि माझी भेट ऑनलाईन झाली आहे, तर आईने ते ऐकताच मला वैभवचा नंबर आधी डिलीट करायला सांगितला असता आणि त्याच्याशी मैत्री तोडायला लावली असती. म्हणून मी आईपासून माझं आणि वैभवचं नातं लपवून ठेवलं होतं. मागचे 1.5 वर्ष मी वैभवसोबत प्रेमाच्या नात्यात होते. 1.5 वर्षांनंतर वैभवने माझ्या शहरात शिफ्ट होण्याचं ठरवलं. त्याने त्याची कंपनी स्विच केली होती. त्याला माझ्या शहरात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पॅकेजचा जॉब मिळाला. आता मी आणि वैभव आम्ही रोजच भेटू लागलो होतो. आता आम्ही एकाच शहरात होतो. माझं स्वतःचं पार्लर होतं. मला आधीपासूनच ब्युटी प्रोडक्टमध्ये फार इंटरेस्ट होता. आईनेही मला त्यातच करिअर करू दिलं. आज माझं स्वतःचं एक मोठं पार्लर आहे. माझ्या पार्लरमध्ये जवळजवळ 8 महिला कामाला आहेत. माझं यश पाहून आई खूप समाधानी आहे. आता आईने माझ्यासाठी लग्नाकरता स्थळ बघायला सुरुवात केली होती. तिने तर मला न सांगताच नवऱ्याकडच्या मंडळींना घरी मला बघायला बोलावून घेतलं होतं. तिने मला हडबडीतच घरी बोलावलं. आईचं ते वागणं मला अजिबात आवडलं नव्हतं, पण त्या 4 लोकांसमोर मी आईला काही बोलले नाही. मी शांतपणे कांदे पोह्यांचा कार्यक्रम पार पाडला. त्यानंतर नवऱ्याकडच्या मंडळी तिथून जाताच मी आईला म्हणाले की आई, तू मला न सांगता कांदे पोह्याचा कार्यक्रम का आयोजित केला? एकदा मला विचारायचंच तरी. माझं बोलणं ऐकून आईला समजलं की कुठेतरी पाणी मुरतंय. तेव्हा आईने इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता थेट मला विचारलं की तुझं कोणावर प्रेम आहे का? आता मामा मावशीही आल्या दिवशी माझ्यासाठी स्थळ घेऊन येत होते. घरातील वातावरण पाहता मी आईला जराही विलंब न करता माझ्या व वैभवच्या नात्याबद्दल सरळ सरळ सांगितलं. आईने आधी तर सगळं ऐकलं आणि मी जो अंदाज लावला होता तसंच आईचं उत्तरही आलं. ती म्हणाली, ही ऑनलाईन नाती काही दिवसांची असतात. तू त्या वैभव वगैरेला विसर. तो मुलगा मला तर फ्रॉड वाटतोय. मी आईचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग तिला समजावलं की ऑनलाईन सगळं काही फ्रॉड नसतं. तू एकदा वैभवशी भेट. मागच्या 1.5 वर्षांपासून आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता गेल्या काही महिन्यांपूर्वी वैभव या शहरात शिफ्ट झालाय. या शहरातल्या कंपनीत तो जॉबला आहे. हवं तर मी त्याला भेटायलाही बोलवू शकते. आईने वैभवला भेटण्यासाठी परवानगी दिली. दुसऱ्याच दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळेत वैभव माझ्या घरी पोचला. आई वैभवला पाहता क्षणी त्याच्यावर इम्प्रेस झाली होती. माझ्या वैभवची बोली फारच गोड होती. तो पहिल्या भेटीतच कुणालाही आपलंसं करून घ्यायचा. आईने माझ्या व वैभवच्या नात्याला अखेर होकार कळवला. ती म्हणाली, आजपर्यंत मी कुठल्याही गोष्टीत तुझ्या मनाविरुद्ध गेले नाही, मग तुझं लग्न मी तुझ्या मनाविरुद्ध कसं करेन? वैभव मला हवा अगदी तसाच जावई आहे. आईचा होकार ऐकून मी फार खुश होते. मी आणि वैभवने आईचा आशीर्वाद घेतला. वैभवच्या घरच्यांना तर मी आधीच पसंत होते. वैभवला अजून एक मोठा भाऊ होता. त्याचं लग्न झालं होतं. वैभव लहान असल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला लव्ह मॅरेजसाठी सूट दिली होती. पुढे काहीच दिवसात माझं आणि वैभवचं लग्न झालं. माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झाल्यामुळे मी फार खुश होते. परंतु सगळ्यात मोठं दुःख हे होतं की मी माझ्या आईला एकटी सोडून माझ्या सासरी आले होते. लग्नाच्या गडबडीत मी वैभवशी बोललेच नव्हते की लग्नानंतर माझ्या बिझनेसचं काय आणि माझी आई एकटी कशी राहील. लग्नानंतर जेव्हा मी माझ्या सासरी आले तेव्हा लग्नाच्या पहिल्या रात्री मी फार नाराज होते. माझा नाराज चेहरा पाहून वैभवने मला माझ्या नाराजीचं कारण विचारलं. मी त्याला सांगितलं की मला सारखी आईची काळजी वाटते. ती तिथे एकटी आहे. तिला मी आजपर्यंत असे एकटीला कधीही सोडलेलं नाही.
तेव्हा वैभव म्हणाला, हर्षिका, तुला काय वाटलं की मी तुझ्या आईला म्हणजेच माझ्या सासूबाईंना असंच एकटं राहू देईन? अगं, लग्नानंतर काही दिवस तर मुलीने सासरी राहायला हवं ना. तू टेन्शन घेऊ नकोस. फार तर आठवडाभर आपण इथे राहू. आठवड्यानंतर माझी सुट्टी संपेल आणि सुट्टी संपली की आपण पुन्हा तुझ्या शहरात जाऊ. कारण तुझं पार्लरही तिथे आहे आणि माझा जॉबही तिथे आहे. आणि सासूबाईंना मी एकटं सोडणार नाही. माझ्या आईबाबांना बघण्यासाठी इथे माझा मोठा भाऊ आणि वहिनी आहे. तसं अधूनमधून आपण इथेही येऊच की. मी म्हणाले, पण वैभव, आईबाबा ऐकतील? तो म्हणाला, माझं त्यांच्याशी आधीच बोलणं झालंय. त्यांच्या सुनेवर आणि मुलावर कसली जोर जबरदस्ती नाही. आपल्याला पटेल तसं आपण राहू शकतो. खरंच माझे सासू सासरे आधुनिक विचारांचे होते. मी तेव्हा वैभवला खूप खूप धन्यवाद म्हणाले. लवकरच एक आठवडा संपला आणि मी माझ्या माहेरी आले. मला पाहून आई खूप खुश होती. त्या दिवशी चहा नाश्ता होताच मी आईला सांगितलं की आता मी व वैभव इथेच तुझ्याकडेच राहणार आहे. आई फार खुश होती. मी तिला म्हणाले, आई, तू माझा जीव आहेस. मी माझ्या आईशी बोलत होते, तोच मागून वैभव म्हणाला, हो सासूबाई तर माझाही जीव आहेत. त्याचं बोलणं ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं. तो पुढे म्हणाला, माझ्या जीवाचा जीव माझाही जीवच झाला ना. अगं हर्षिका, आजपर्यंत जी तुझी पसंत तीच माझी पसंत राहिली आहे. तसंच सासूबाईंवर तुझं जेवढं प्रेम आहे तसंच माझंही त्यांच्यावर आईप्रमाणे प्रेम आहे. जावायचं प्रेम पाहून आईही भारावून गेली होती. त्यावेळी तिने मला व वैभवला प्रेमाने जवळ घेतलं. मी वैभवला घर जावाई म्हणून आमच्याच घरी राहायला घेऊन आले होते आणि ही मी किती मोठी चूक केली होती हे त्यावेळी मला लक्षात आलं नाही. पण हळूहळू काही गोष्टी माझ्या नजरेस येऊ लागल्या. बघता बघता आमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले. घरातील वातावरण खूप छान होतं. मागच्या 2 महिन्यात माझे सासू सासरी आम्हाला भेटण्याकरता माझ्या घरी येऊन गेले होते. मी लग्नानंतरही माहेरी असल्यामुळे मला घरातील कामांचं काहीही टेन्शन नव्हतं. वैभवचा टिफिनही सकाळी आईच बनवून द्यायची. त्यामुळे सकाळी लवकर उठा, नवऱ्यासाठी टिफिन बनवा याची मला जास्त काळजी नव्हती. लग्नाआधी जसं माझं रुटीन होतं तसंच रुटीन लग्नानंतरही चाललं होतं. 9 वाजता उठून 9:30 पर्यंत माझं आवरून मी माझ्या खोलीतून बाहेर यायचे. आयता नाश्ता करून टिफिन घेऊन मी माझ्या पार्लरसाठी निघायचे. रोज मी आणि वैभव सोबतच घरातून बाहेर पडायचो. मी माझ्या कामाला गेल्यावर बाकी घरातील सगळी कामं आईच बघायची. आता हळूहळू मी माझ्या बिझनेसमध्ये जास्तच व्यस्त होत चालली होते. माझ्याकडे भरपूर कस्टमर येऊ लागले होते आणि पार्लरमधल्या गर्दीमुळे माझ्याकडे जास्त वेळ नसायचा. आता मी आईशीही दिवसातून 4 वेळा फोनवर बोलू शकायचे नाही. कारण प्रत्येक ब्रायडलला माझ्याकडूनच मेकअप करून घ्यायचा होता. प्रत्येक ब्रायडलचा हा हट्ट असायचा की मॅडम, माझ्या लग्नाचा मेकअप मला तुम्हीच करून द्या. ब्रायडल माझ्या हेल्परकडून मेकअप करून घ्यायला तयार नसायच्या. त्यामुळे मी फार व्यस्त झाले होते. दुपारी जेवणाच्या वेळेत जेव्हा मी मोबाईल हातात घ्यायचे तेव्हा मी बघायचे की माझ्या आईचे 5 ते 6 कॉल आलेले असायचे. जेवताना घाई गडबडीत मी तिच्याशी अर्धा मिनिटच बोलायचे आणि हळूहळू तर तेही बोलणं बंद झालं. आता मी रात्री 9 वाजता घरी येऊ लागले होते. घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण केलं की मी झोपी जायचे. माझं आणि वैभवचं बोलणंही हळूहळू कमी होत चाललं होतं. असंही आता आम्ही नवरा बायको होतो, ना की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. आता हळूहळू आमचं नातं टिपिकल होऊ लागलं होतं असं मला वाटू लागलं होतं. परंतु कामाच्या गडबडीत त्या टिपिकल नात्यावरही माझं लक्ष गेलं नाही. घरी आल्यावर फार तर काही मिनिटं मी वैभवशी बोलायचे. तो मला त्याच्या ऑफिसचे किस्से सांगू पाहायचा, पण माझ्याकडे ते ऐकण्यासाठी वेळ नसायचा. कारण बेडवर पाठ टेकवताच मला झोप यायची. कधी कधी तर वैभव बोलत असतानाच मी झोपी जायचे. बघता बघता वैभवचं वागणंही बदलू लागलं होतं. याआधी रात्री जेवण झाल्यावर मला लॉंग ड्राईव्हला आईस्क्रीम खायला घेऊन जाणारा वैभव आता कुठेतरी हरवला होता. तो मला ना लॉंग ड्राईव्हसाठी विचारायचा ना आईस्क्रीमसाठी विचारायचा. मी त्याचं वागणं एवढं मनावर घेत नव्हते. पण हळूहळू आईच्या वागण्यातही बदल दिसू लागला होता. ती मला आधीपेक्षा जास्त खुश दिसू लागली होती. एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदा माझ्याने आईचा बड्डे मिस झाला होता. तर झालं असं, त्या दिवशी मी रात्री 11 पर्यंत माझ्या पार्लरमध्ये कामात व्यस्त होते. मला त्या दिवशी जेवायलाही टाईम नव्हता. लग्नसराई चालू झाली होती आणि माझ्याकडे दिवसाला 4-4 ब्रायडलच्या ऑर्डर होत्या. त्या मी कशाप्रकारे हँडल करत होते हे माझं मलाच माहीत होतं. त्या दिवशी रात्री 11 पर्यंत मी ब्रायडलच्या स्किन ट्रीटमेंटमध्ये व्यस्त होते. घरी यायला मला उशीर झाला होता. जेव्हा मी घरी आले तेव्हा मी पाहिलं घरात हॉलमध्ये बर्थडेची सजावट होती. आई माझी वाट पाहत हॉलमध्ये बसली होती आणि वैभव तर कधीच झोपी गेला होता. ती बर्थडेची सजावट पाहता मला लक्षात आलं की आज तर आईचा वाढदिवस आहे.
मी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला सॉरीही म्हणाले. मी तिला सांगितलं की मी कामात खूप व्यस्त होते. आईने माझ्याकडे काहीही तक्रार केली नाही. तिने मला समजून घेतलं. तिने मला गरमागरम जेवण वाढलं आणि तिच्या वाढदिवसाचा केकही तिने मला दिला. ती म्हणाली की जावयाने माझा वाढदिवस खूप छान प्रकारे साजरा केला. त्यांनी माझ्या मैत्रिणींनाही बोलावलं होतं. तुलाही खूप फोन केले पण तू कॉल रिसीव्ह केला नाही. मग जावाई म्हणाले आपण केक कट करून घेऊयात. मी आईला पुन्हा तेच सांगितलं की मी कामात व्यस्त होते. वैभवने आईचा वाढदिवस खूप छान प्रकारे साजरा केला होता हे तर मला आईच्या बोलण्यातून समजलं. त्याने तिच्या आवडीचा केकही आणला होता. मला आनंद झाला की वैभव त्याच्या सासरीही स्वतःच्याच घराप्रमाणे राहत होता आणि माझ्या आईला तो त्याच्या आईप्रमाणे मानत होता. पण म्हणतात ना, दिसतं तसं नसतं आणि माझ्या घरातही तसंच काहीसं चाललं होतं. जे मला दिसत होतं बहुतेक तसं काहीच नव्हतं आणि जे मला बघायला हवं होतं त्या गोष्टीपासून मी अज्ञात होते. त्या दिवशी मी जेवण झाल्यावर माझ्या खोलीत निघून गेले. खोलीत जाताच मी गाढ झोपी गेले. वैभव तर माझ्या आधीच गाढ झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी रोजप्रमाणेच माझी धावपळ सुरू झाली. मी माझ्या पार्लरमध्ये गेले पण आज मी घरी लवकर यायचं ठरवलं होतं. रात्री मी घरी लवकर आले. मला लवकर आलेलं पाहून ना वैभव खुश होता ना आई खुश होती. मी लवकर आले होते तरीही ते दोघं माझ्याशी उत्सुकतेने गप्पा मारत नव्हते. जेवणाच्या टेबलावर शांतता होती. शांततेतच सगळे जेवत होते. जेवण झाल्यावर मी आईला थोडं किचनच्या कामात मदत केली आणि त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. खोलीत जाताच मी पाहिलं वैभव मला पाहून झोपी गेला. मी त्याच्या जवळ गेले तर तो म्हणाला मी फार थकलो आहे, मला झोपायचंय. मग मी त्याच्याशी जास्त बोलले नाही आणि मी झोपू लागले. पण मला झोप येत नव्हती. मग मी उठून मोबाईल बघू लागले. मी जसा माझा मोबाईल हातात घेतला तसं माझ्या शेजारी म्हणजेच वैभवच्या टेबलावर ठेवलेला त्याचा मोबाईल चमकला. एवढ्या रात्री कोणाचा मेसेज होता हे पाहण्याकरता मी मोबाईल हातात घेतला तर तो मेसेज पाहून मी शॉक झाले. कारण वैभवच्या फोनवर रात्रीच्या 11 वाजता सासूबाई या नावाच्या अकाउंटवरून मेसेज होता. हाय, हर्षिका झोपली का, असा तो मेसेज होता. मेसेज पाहून मी आश्चर्यचकित झाले. कारण माझ्या आईकडे तर साधा बटनांचा मोबाईल होता आणि त्या मोबाईलवरून ती व्हॉट्सअप कसं काय चालू शकते. मी तर फारच चकित झाले होते. तेव्हा मी त्या नंबरचं प्रोफाईल उघडून पाहिलं तर त्यावर आईचा फोटो होता. तो पाहून तर मला 100% खात्री झाली की तो आईचाच व्हॉट्सअप नंबर होता. तेव्हाच मी आईच्या खोलीत गेले. मी जेव्हा तिच्या खोलीत गेले तेव्हा ती हातात मोबाईल घेऊनच बसली होती. आईच्या हातात मोठा अँड्रॉइड फोन पाहून मी तिला प्रश्न केला की हा फोन तू कधी घेतलास. मला उत्तर देण्याआधी ती थोडी घाबरलेली दिसली. मग म्हणाली माझ्या वाढदिवशी जावई बापूंनी मला गिफ्ट केला आहे. वैभवने आईला वाढदिवशी फोन गिफ्ट केला होता हे त्याने मला सांगितलं नव्हतं. आईही मला काही बोलली नव्हती. मी तिला म्हणाले आई, तू मला याबद्दल काही का सांगितलं नाहीस आणि व्हॉट्सअप वगैरे तुला कोणी उघडून दिला. ती म्हणाली हे तर मला जावयाने शिकवलंय. हळूहळू मी माझ्या जवळच्या लोकांचे नंबर सेव्ह करत आहे. हो का, मग अजूनपर्यंत तुझ्या मुलीचा नंबर तू सेव्ह केला नाहीस. जावयापुढे मुलीलाही विसरलीच वाटतं. तेव्हा माझ्या बोलण्यावर आई म्हणाली अगं नाही ग, आत्ता कुठे व्हॉट्सअप चालवायला घेतलंय. हे बघ, मी तुलाही हॅलो केलंय, मला रिप्लाय कर. आईचं बोलणं मला समजत नव्हतं. ती आताही पूर्वीसारखी साधी भोळी होती की तिच्या वागण्यात काहीतरी दुजोरा होता. मी तर फारच विचारात होते. तेव्हा मी आईला विनाकारण जास्त काही विचारत बसले नाही, कारण विचारण्यासारखं काही नव्हतंच. तिच्या जावयाने तिला भेटवस्तू दिली होती. जे होतं ते चांगलं होतं. त्यावेळी मी माझ्या खोलीत निघून गेले. परंतु हळूहळू माझ्या नजरेस गोष्टी येत राहिल्या. पुढे 2 दिवसांनी जेव्हा मी रात्री 10 वाजता घरी आले तेव्हा मी माझी गाडी पार्क करत होते. तेव्हाच माझी नजर वैभव व आईवर गेली. माझी आई वैभवसोबत लॉंग ड्राईव्हला निघाली होती. आईने पॅन्ट शर्ट घातला होता. तिने एखाद्या 25 वर्षाच्या मुलीप्रमाणे कपडे परिधान केले होते. त्या दोघांचं माझ्यावर लक्ष गेलं नाही, पण मी माझ्या डोळ्यांनी वैभवला आणि आईला जाताना पाहिलं होतं. तेव्हा मी वैभवला खूप कॉल केले पण त्याने माझा एकही कॉल रिसीव्ह केला नाही. बहुतेक गाडीवर त्याला फोनची रिंग ऐकायला येत नसेल. त्यावेळी काय माहीत का, पण माझ्या मनात काहीतरी खुपत होतं. आईला खुश बघून मी खुश व्हायला हवं होतं, पण मला ते सगळं काही वेगळंच दर्शवत होतं. याआधी आईला मी असं कधी वागताना पाहिलं नव्हतं. ती तर रात्री माझ्यासोबत बाहेर यायलाही 4 वेळा नकार दर्शवायची आणि आज जावयासोबत ती मोकळी फिरत होती. मला तर काहीच कळत नव्हतं की आईमध्ये एवढा ड्रास्टिकली बदल कसा झाला होता. तेव्हा मी गाडी पार्क करून घरात तर गेले, पण माझं मन लागत नव्हतं. मी सारखी इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. माझी नजर सारखी दरवाजाजवळ होती.
कधी वैभव आणि आई घरी येत आहे असं मला झालं होतं. आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा त्या दोघांना पाहून माझा राग अजूनच वाढला. त्या दोघांनी घरात पाऊल टाकताच मी वैभववर जोरात ओरडले. मी जोरात आवाजात म्हणाले, वैभव कुठे गेला होतास? मी तुला किती कॉल केलेत, तू माझा कॉल का रिसीव्ह केला नाहीस? माझं बोलणं ऐकून वैभवने त्यावर जसं रिॲक्ट केलं नाही. तो म्हणाला, अगं मी लॉंग ड्राईव्हला गेलो होतो, गाडीवर आवाज आला नसेल. एवढं बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला आणि आईही हसतच तिच्या खोलीत निघून गेली. तिने मी जेवले आहे का याबद्दलही मला विचारलं नव्हतं. मी रागातच माझ्या हाताने स्वतःचं ताट वाढलं आणि 2 घास खाल्ले व खोलीत गेले. खोलीत जाताच माझी नजर वैभवच्या मोबाईलवर गेली. त्याच्या मोबाईलमध्ये आलेल्या नोटिफिकेशनमुळे माझी त्याच्या मोबाईलवर नजर गेली होती. रात्रीच्या 11:30 वाजता आईचा मेसेज होता, वैभव आज लॉंग ड्राईव्हला जाऊन फार मज्जा आली, उद्याही जाऊयात, असा तो मेसेज होता. त्या घरात माझ्या नजरेआड नेमकं काय चालत होतं मला तेच समजत नव्हतं. तेव्हा मी रागाच्या भरात आईशी बोलायला गेले, पण जेव्हा मी तिच्या खोलीत गेले तेव्हा ती मला गाढ झोपेत दिसली. मग मी पुन्हा माझ्या खोलीत आले. दुसऱ्या दिवशी मी आवर्जून सुट्टी घेतली. मी वैभवलाही सुट्टी घे म्हणाले, पण तो म्हणाला ऑफिसमध्ये काम आहे, मला जमणार नाही. मी त्याला विचारलं की आज मी तुला तुझ्या आवडीचं काही बनवून देऊ का? तो म्हणाला, राहू देत, आता मला ऑफिसला जायला उशीर होतोय, असे तू फार लवकर उठले आहेस. मला समजत होतं की तो मला टॉन मारत आहे, कारण मी तो ऑफिसला निघण्याच्या वेळेत उठले होते. मी त्याला म्हणाले, तू मला सांग तुला काय खायचंय, मी तुझ्यासाठी ऑफिसमध्ये टिफिन घेऊन येईल. तसं आईने त्याला टिफिन बनवून दिला होता, पण तरीही मला त्याच्या आवडीचा गोडाचा पदार्थ त्याला बनवून द्यायचा होता, कारण मला आमच्या नात्यातील कमी झालेला गोडवा वाढवायचा होता. तेव्हा वैभवने सांगितलं की तू माझ्या आवडीचा मुंगडाळ हलवा बनवणार. मी त्याला होकार भरला. मग वैभव ऑफिसला गेला आणि मी माझ्या खोलीत आले. खोलीत येताच मी माझं आवरू लागले. काही वेळाने मला माझ्या एका क्लायंटचा कॉल आला. त्यांना अर्जंटमध्ये मराठमोळा लूक करून हवा होता. मी त्यांना नाही म्हणू शकले नाही, कारण त्या माझ्या खूप मोठ्या कस्टमर होत्या. तेव्हा मी लगेचच पार्लरमध्ये जायला निघाले. पार्लरमध्ये जाताच मी माझे मेकअप बॅग आणि एका असिस्टंटला सोबत घेऊन त्या क्लायंटच्या घरी गेले. त्यांच्या घरी माझे जवळजवळ 4 तास गेले. त्यानंतर मग पार्लरमध्ये आल्यावर मी पुन्हा कामात व्यस्त झाले. त्या सगळ्या गडबडीत मी विसरलेच होते की मी वैभवला सांगितलं होतं मी त्याच्या आवडीचा मुंगडाळ हलवा घेऊन लंच टायमिंगपर्यंत तुझ्या ऑफिसमध्ये येणार म्हणून. मला आठवणच नव्हती की मी वैभवला कमिटमेंट केली होती. रात्री घरी आल्यावर ताटात मुंगडाळ हलवा बघून मला आठवलं की मी वैभवला कमिटमेंट केली होती. आईने मला ताट वाढलं आणि ती खोलीत निघून गेली. मला वैभवने त्या कमिटमेंटबद्दल काही विचारलंही नव्हतं. मला असं वाटत होतं की आईने त्याच्या आवडीचा हलवा बनवला होता, पण ती त्याच्या ऑफिसमध्येही तो द्यायला गेली होती हे मला ठाऊक नव्हतं. आई व वैभव त्याबद्दल काही बोलले नव्हते, पण मी सगळं समजत होते. आता वैभव माझ्याशी फार कमी बोलू लागला होता. कमी म्हणण्यापेक्षा आमच्यात बोलणंच होत नव्हतं. मी कधी घरी येते, माझं काम कसं चाललंय याबद्दल तो मला आता काहीच विचारत नव्हता. मला असं वाटू लागलं होतं की वैभवला आता माझी काळजीच राहिली नव्हती. मी त्याच्याशी बोलायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी तर मला बाहेरगावी मेकअप ऑर्डरसाठी जायचं होतं, पण तिथून घरी आल्यावर मी वेळ काढून नक्कीच वैभवशी बोलणार हे मी ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी घरातून बाहेर पडले होते. 2 दिवस मी आता घरी नव्हते. बाहेरगावी मी लग्नाच्या ऑर्डरसाठी गेले होते. 2 दिवसांनंतर मी घरी कधी येणार आहे हे मी आईला किंवा वैभवला सांगितलं नव्हतं. त्यांनीही मला काही विचारलं नव्हतं. 2 दिवसांनंतर जेव्हा मी घरी आले तेव्हा घरातील वातावरण पाहून मला धक्काच बसला. मी संध्याकाळी 6 वाजता घरी आले होते. मी घरी आले तेव्हा मला वैभवची गाडी बाहेर दारातच पार्क केलेली दिसली, म्हणजे तोही घरी होता. मी विचार केला होता की आता लवकर फ्रेश होऊन वैभवसोबत बाहेर थोडा वेळ फिरायला जाऊयात, पण घराच्या दारात येताच जे दृश्य मी पाहिलं ते पाहून मी थक्कच राहिले. मी घराच्या दरवाजात आले तोच मला दरवाजातूनच वैभवचा आणि आईचा बोलण्याचा आवाज येऊ लागला. त्या दोघांच्या गप्पा माझ्या कानावर पडल्या. वैभव आईला म्हणत होता की आता तुमची मुलगी पहिल्यासारखी राहिली नाही. ज्या हर्षिकावर मी प्रेम केलं होतं ती हर्षिका आता माझ्या आयुष्यातून कधीच दूर झाली आहे. ते तर तुम्ही आहात म्हणून मी या घरात आहे, नाहीतर मी हर्षिकापासून कधीच लांब झालो असतो. तुम्ही वेळोवेळी माझ्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेतात आणि म्हणून तरी माझ्या आयुष्यात आनंद आहे, नाहीतर हर्षिका मला विसरूनच गेली आहे. माझा नवरा माझी बुराई करून माझ्या आईचं भरभरून कौतुक करत होता. मुलीच्या बाजूने 2 शब्द बोलायचे सोडून माझी आई जावायला होकार भरत होती. त्यावेळी मला खूपच राग आला. आज मी वैभवला आणि आईला जाब विचारणार हे मी ठरवलं. तेव्हा रागातच मी घरात शिरले. आज जाताच मी पाहते तर काय, आई जीन्स टॉपमध्ये होती. तिला जीन्स टॉपमध्ये पाहून मी तर थक्कच राहिले होते.
मी म्हणाले, आई हे सगळं काय आहे? तुझ्या जावयासमोर या अशा कपड्यांमध्ये वावरताना तुला काही कसं वाटत नाहीये ग? आणि जावयाच्या तोंडून मुलीची बुराई ऐकून तुला आनंद होतोय का? गेल्या काही दिवसांपासून मी बघते, वैभव असाच माझ्यापासून लांब झाला नाही. तुला माझ्या पश्चात त्याच्या पुढे पुढे कोणी करायला सांगितलंय? तेव्हा मी तोंडाला येईल ते बोलत होते. माझे ते आरोप ऐकून वैभव जोराने ओरडला. तो म्हणाला, हर्षिका शांत हो. तू काय बोलत आहे तुला तरी समजतंय का? तू तुझ्या आईशी बोलते याचं भान असू दे. हो, घातली सासूबाईंनी जीन्स पॅन्ट, त्यात काय वाईट झालं? हे काम तू करायला हवं होतंस. मागच्या काही दिवसांपासून तू तर फक्त आणि फक्त तुझ्या कामाच्या मागे आणि पैशांच्या मागे पळत आहे. आपलं नवीन लग्न आहे, नवऱ्यालाही वेळ द्यावा हे तर तुझ्या लक्षातच नाही. आत्ताच 2 दिवसांपूर्वी तू मला माझ्या आवडीचा हलवा आणून देणार होतीस ना? पण तू तुझी तीही कमिटमेंट विसरलीस. मला माहिती आहे तू ते विसरली होतीस, पण सासूबाईंनी बहुतेक आपलं बोलणं ऐकलं होतं. माझ्या मनात तुझ्याबद्दल राग निर्माण होऊ नये म्हणून सासूबाई आठवणीने हलवा घेऊन ऑफिसमध्ये आल्या होत्या आणि तो तू बनवून दिला आहेस असं सांगून त्याने तो टिफिन मला दिला. पण रात्री घरी आल्यावर हलवा कसा झाला होता हेही तू मला विचारलं नाही आणि तेव्हा मी समजलो की तू तर ती गोष्टही विसरलीस. सासूबाईंनी आपलं नातं टिकावं म्हणून बरेचसे प्रयत्न केले. तू तर त्यांचे आभार मानायला हवेत. तू तर नवऱ्याची काळजी घेणं विसरलीस होती, पण सासूबाईंनी मुलाप्रमाणे माझ्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेतली. माझ्या खाण्यापिण्याचे असो, टिफिनचे असो व माझ्या ऑफिसचे कपडे, सगळं काही ते रोज वेळेवर मला देत आल्या. तुला माहिती आहे तुझी आई किती एकटी पडली होती? त्यांना गरज होती ती कोणाची तरी सोबतीची, पण आजपर्यंत त्यांनी जास्त कोणाशी मैत्री केली नाही. त्यांचा एकटेपणा जाणून घेता मीच त्यांना त्यांच्या वाढदिवशी अँड्रॉइड फोन दिला आणि मी त्यांना त्यात सोशल मीडिया चालवणं शिकवू लागलो, जेणेकरून ते त्यांचं मन त्यात रमवू शकतील. सासूबाईंना काहीच दिवसांपूर्वी मी व्हॉट्सअप चालवायला शिकवलं होतं. त्या दुसऱ्या कोणाला मेसेज करण्याआधी मलाच मेसेज करून बघत होत्या की त्यांना मेसेज टाईप करता येतोय का. मीच त्यांना सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअप व्यवस्थित हाताळता येत नाही तोपर्यंत तुम्ही ते कसं चालवायचं हे शिकण्यासाठी मला मेसेज करू शकतात. पण तू त्या गोष्टीचाही वेगळा अर्थ काढत होतीस आणि हे मी समजलोय. तुला काय वाटलं, रात्री तू खोलीत जे बडबड करत असायची ते कोणीच ऐकत नव्हतं? मी सगळं ऐकत असायचो, पण मी कधी तुला प्रत्युत्तर दिलं नाही. तुझ्या आईने तुला आजपर्यंत कधीच कुठल्या गोष्टीसाठी नकार दिला नाही. त्या तर फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगत होत्या. आज तुझं कर्तव्य आहे तुझ्या आईला समजून घेण्याचं, त्यांचा एकटेपणा जाणून घेण्याचं. पण तू तर पैसे कमवण्यात व्यस्त आहेस, त्यामुळे तुला माणसांचा विसर पडलाय. पण एक लक्षात घे, पैशासोबतच माणूस कमवणंही खूप महत्त्वाचं आहे. आपल्या दोघांमध्ये एक फरक आहे. मी माणसं कमवत होतो आणि तू पैसा. आणि हो, तुला याही गोष्टी खटकत होत्या की मी सासूबाईंना घेऊन लॉंग ड्राईव्हला जात होतो. तुला आठवतंय, मी बऱ्याचदा तुला लॉंग ड्राईव्हला चल म्हणालो, पण तू नेहमी मला टाळत राहिलीस. म्हणून बघ मी सासूबाईंनाच माझं सोबती केलं. तेवढंच त्या निमित्ताने त्यांनी थोडं जग पाहिलं. आमच्या या आई आणि मुलाच्या नात्यावर अजूनही तुला काही आक्षेप घ्यायचा असेल तर तुझ्यासारखी मूर्ख तूच असशील. त्यावेळी वैभव खूप चिडला होता. त्याचं बोलणं ऐकून मला लक्षात आलं की मी विनाकारण त्यांच्यावर आरोप लावलेत. वैभव तर त्याच्या सासूबाईसोबत मुलाप्रमाणे वावरत होता. जे मी करायला हवं होतं ते वैभवने केलं. आईनेही माझा संसार वाचवण्यासाठी प्रत्येक वेळी माझी बाजू घेऊन वैभवचे सगळे कामं केलेत. ती असल्यामुळेच मला कधी वैभवकडून कुठल्याही गोष्टीची तक्रार ऐकायला मिळाली नाही आणि तिच्यामुळेच मी माझ्या कामात व्यवस्थित लक्ष देऊ शकले. त्या दिवशी मला लक्षात आलं होतं की वेळीच आपल्या माणसांना वेळ देणंही गरजेचं आहे. त्या दिवशी मी आईची आणि वैभवची माफी मागितली आणि मी त्यानंतर आठवड्याभराचा ब्रेक घेतला आणि आम्ही तिघांनी एक फॅमिली ट्रिप काढली. तो पूर्ण आठवडा मी पूर्णपणे माझ्या परिवाराला दिला होता आणि त्या दिवसानंतर मी ठरवलं की आठवड्यातून एक दिवस सुट्टी काढून मी नक्कीच तो दिवस माझ्या फॅमिलीला देणार. मंडळी, पैसा कमवणे चुकीचे नाही, तो तर दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पण पैसा कमवत असताना आपल्याला आपली फॅमिलीही बॅलन्स करता आली पाहिजे. नाहीतर एकाच गोष्टीमागे धावत बसलात तर नकळत दुसरी गोष्ट हातून निसटू लागते. त्यामुळे जेवढा पैसा महत्त्वाचा आहे तेवढंच आपला परिवारही महत्त्वाचा असतो. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.